CM न्यूज, आपल्या बातम्या आपलं चॅनेल। कोरेगाव येथे रविवारी हिंदुहृदय सम्राट केसरी बैलगाडी शर्यतींचे आयोजन। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व आमदार शशिकांत शिंदे यांची विशेष उपस्थिती राहणार। हिंदुहृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना कोरेगाव शहराच्या वतीने रविवार दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता औद्योगिक वसाहतीच्या समोरील पटांगणावर हिंदुहृदय सम्राट केसरी बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व आमदार शशिकांत शिंदे यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजक शिवसेना शहर प्रमुख अक्षय संजय बर्गे यांनी दिली। अक्षय बर्गे यांच्यासह शिवसेना जिल्हा प्रमुख प्रताप जाधव, सदानंद शेडगे, चेतन आपटे, अर्जुन कदम यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी 3 वाजता मुंबईत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची त्यांच्या अजिंक्ययान शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांना या बैलगाडी शर्यतींचे रितसर निमंत्रण दिले। या बैलगाडी शर्यतींना आपण उपस्थित राहू असे यावेळी अंबादास दानवे यांनी सांगितले। रितसर मैदान म्हणजे काय हे दाखवून देणारे हे एकमेव मैदान होणार असून एक आदत एक बैल अशा शर्यती होणार आहेत। 1.5 लाख रुपये रोख व मानाचा चषक हे पहिले बक्षीस असून 1 लाख रुपये व मानाचा चषक हे दुसरे बक्षीस ठेवण्यात आले आहे। 75,000पासून ते 11,000पर्यंत रोख रक्कम व मानाचे चषक अशी विविध बक्षिसे ठेवण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली। यावेळी मिलिंद बर्गे, अनिल बर्गे, रमेश चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 21 जानेवारी रोजी बैलगाड्यांचा जंगी आखाडा घेतला आहे। तर सर्व मालक, चालक व बैलगाड्या सगळ्यांनी यावे, उपस्थित राहावे। जय महाराष्ट्र। हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येत्या 21 जानेवारी 2024 रोजी अक्षय संजय बर्गे, शिवसेना शहर प्रमुख कोरेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर व कोरेगाव ग्रामस्थ हे या ठिकाणी 21 तारखेला शिवसेनेचा हिंदुहृदय सम्राट केसरी हा आखाडा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। हा जो आखाडा आहे हे पर्व दुसरे आहे। याच मैदानावरती मागच्या वर्षी हा आखाडा भरवण्यात आला होता आणि या मैदानासाठी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब व माजी जलसंपदा मंत्री शशिकांतजी शिंदे साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। हे मैदान हे महाराष्ट्रातील आदतचे 1 नंबरचे मैदान ठरणार आहे। या मैदानाची जी हे आहे लोकप्रियता आहे ही मागच्या वर्षी सर्व ग्रामस्थांनी किंवा महाराष्ट्राने बघितलेली आहे। हे मैदान अतिशय उत्कृष्ट आणि पारदर्शकपणे या ठिकाणी पार पडलेले होते। अक्षय संजय बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली या मैदानाची जी आपण नोंदणी करणार आहोत ती सकाळी जर तुम्ही लवकर 8 वाजता आलात, बैलगाडी क्षेत्रातील चालक असतील, मालक असतील, हे जर 8 वाजता आले तर या मैदानाची नोंदणी फक्त 500 रुपये पडणार आहे। त्यानंतर जर आले तर ती 1,500 रुपयावर जाणार आहे। त्यामुळे जर बैलगाडी शौकीनांनी किंवा बैलगाडी मालकांनी 8 वाजायच्या आधी जर नाव नोंदणी केली तर त्यांचे फक्त 500 रुपये जाणार आहेत। या ठिकाणी हे मैदान सकाळी 8 वाजता चालू होईल, त्यामुळं लवकरात लवकर नोंदणी करून या मैदानाची सुरुवात आम्ही लवकर करणार आहोत। दिवसाच्या उजेडामध्ये ह्या ठिकाणी या मैदानाचा फायनल घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून बैलगाडी मालक असतील, बैलगाडी चालक असतील किंवा बैल असतील या कोणालाही इजा होणार नाही। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की काम या मैदानाचं पूर्ण होत आलेलं आहे। मैदान जर तुम्ही बघितलं तर हे मैदान अतिशय सोयीस्कर व चांगलं पाळण्यासाठी आदतच्या खोंडांना। या मैदानाचा पल्ला हा 900 मीटर असणार आहे, 900 फूट। आदतच्या बैलांना, आदतच्या वासरांना किंवा बैलांना या मैदानावरती कोणताही त्रास, कोणतीही इजा या मैदानावरती होत नाही। 900 फुटाचा पल्ला असणार आहे। 10 ट्रॅक या ठिकाणी पाडलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। 10 एक संगत 10 गाड्या या ठिकाणी पळू शकतात, त्यामुळे फेरे लवकरात लवकर उरकणार आहेत। जय महाराष्ट्र। मी प्रणव बर्गे। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना कोरेगाव शहर व अक्षय संजय बर्गे, शिवसेना शहर प्रमुख यांनी हिंदुहृदय सम्राट केसरी पर्व दुसरेचे आयोजन केलेले आहे। मागच्याही वर्षी या ठिकाणी हिंदुहृदय सम्राट केसरीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळेस या ठिकाणी 500 गाड्यांची नोंद झाली होती। साधारणतः 63 गट झाले होते व महाराष्ट्रातला लोकप्रिय बैल बकासूर यांनी या मैदानात 1 नंबर पटकावला होता। याही वर्षी प्रथम बक्षीस आपण 1.5 लाखाचं ठेवलेलं आहे, दुसरं बक्षीस 1 लाखाचं आहे, तिसरं 75,000, चौथं 51,000, पाचवं
35,000, 6वं 25,000, 7वं 15,000 आणि 8वं 11,000 अशी 8 बक्षिसं या मैदानात आहे. मैदान रितसर कसं असतं हे मागच्या वर्षी अख्ख्या बैलगाडी क्षेत्राने बघितलेलं आहे. त्याच पद्धतीचं रितसर मैदान ह्याही वर्ष आम्ही करून दाखवणार आहे. म्हणून आम्ही यावर्षी टॅगलाईनच सोडलेली आहे की रितसर मैदान कसं असतं बघायचं असेल तर कोरेगावला या. पण तसं कोणत्याही प्रकारचा बैलगाडी मालकांवर अन्याय आमच्या मैदानात कधी झाला नाही आणि होणार नाही याची आम्ही ग्वाही देतो. आणि जास्तीत जास्त बैलगाडी चालकांनी व मालकांनी या मैदानावर उपस्थित राहावं अशी विनंती करतो.